बीड जिल्ह्यातील उमापूर येथे अत्यंत धक्कादायक घटना घडली। उमापूर येथे योगेश शिंदे हा तरुण गेल्या अनेक दिवसापासून विवाहासाठी वधूच्या शोधात होता। ग्रामीण भागात मुलीचे प्रमाण कमी असल्याने विवाह जुळण्यास अडचण येत होत्या। याचाच फायदा घेत काही मध्यस्थी एजंटने योगेशला गाठले। त्यांनी त्याला एका मुलीचे स्थळ सुचवले। लग्नासाठी मध्यस्थ्यांनी योगेशकडून लाखो रुपयाची मागणी केली। घरच्यांनीही मुलाचे लग्न होत असल्याच्या आनंदात ही मोठी रक्कम दिली। लग्न थाटामाटात पार पडले। मात्र लग्न होऊन काही दिवस उलटत नाही तेवढ्यात ती नवरी मुलगी घरातली मौल्यवान दागिने आणि रोख रक्कम घेऊन गायब झाली। योगेशने तिचा आणि एजंटचा शोध सुरू केला। त्यावेळी त्याला धक्कादायक माहिती मिळाली। त्या महिलेने यापूर्वी सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा आणि इतर जिल्ह्यांमध्ये अशाच प्रकारे 8 वेळा लग्न केली होती। प्रत्येक वेळी काही दिवस सासरी राहून संधी मिळताच ती दागिने आणि पैसे घेऊन पळून जात होती आणि अशातच उमापूर मधील योगेश हा तिचा 9वा बळी ठरला होता। या फसवणुकीमुळे योगेश शिंदे मानसिक दृष्ट्या खचला। त्याने बीडच्या पोलीस अधीक्षकांना लेखी तक्रार दिलेली आहे। एजंट आणि त्या महिलेने संगमताने माझे आयुष्य उद्ध्वस्त केलेले आहे। माझी लाखो रुपयाची फसवणूक झाली असून समाजात माझी नाहक बदनामी झालेली आहे। या धक्क्यातून मी सावरू शकत नाही। मला न्याय न मिळण्यास माझ्या समोर आत्महत्ये वाचून पर्याय नाही, अशी तक्रार योगेशने बीडच्या पोलिसांना दिलेली आहे। त्यासोबतच पोलीस अधीक्षकांकडे या टोळीवर कठोर कारवाई करण्याची मागणी सुद्धा केलेली आहे। ग्रामीण भागात सध्या मुलीचे प्रमाण कमी असल्याने अनेक तरुणांचे विवाह रखडलेले आहेत। ही टोळी प्रामुख्याने ग्रामीण भागातील अशा तरुणांना शोधते ज्यांना लग्नासाठी मुलगी मिळत नाही। एजंट स्वतःला मुलीचे नातेवाईक किंवा हितचिंतक भासवून मुलांकडच्यांचा विश्वास संपादन करतात। मुलीच्या गरिबीचे किंवा इतर घरगुती कारणाचे निमित्त साधून 3 ते 5 लाख रुपये उकळले जातात। लग्न लागल्यानंतर काही दिवसातच नवरी दागिने घेऊन पळून जाते आणि एजंट आपले फोन बंद करतात। अशी पद्धत सध्या सुरू झालेली आहे। दरम्यान या प्रकरणी सध्या चकलांबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या टोळीवर आणखी किती जणांचा समावेश आहे आणि त्यांनी आतापर्यंत किती तरुणांना लुटलेले आहे याचा सविस्तर तपास पोलीस करत आहे। की या व्हिडिओवर तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।